know these brothers my guys. Know that we fly, know that they ride or die. Why they wanna move like that? Where you want gone? Why you want act like that? Why you play hard? No rush, go and move dumb. Back and forth, push and shove. Make your peace and love into peace and gloves. Now you gotta do around. इथून चाललोय आता बस स्टॉपला नाही रेल्वे स्टेशनला, कारण की आपली 4 वाजताची रेल्वे आहे आणि आता आपण फिरत आहोत इंदोर या शहरामध्ये. भारतातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणजे इंदोर शहर. बघू जमलं तर आपल्याला राजवाड्यावरती पण जायचं आहे, कारण की प्रत्येक वेळेस आपण इकडे काय येणं शक्य नाही होणार. त्यामुळे जर झालं तर आपण राजवाड्याला जाऊ, नाहीतर आपल्याला शेवटी तर स्टेशनला जावंच लागेल. हे इंदोरची सिटी, क्लीन सिटी, स्वच्छ सिटी, सगळं सिटी. स्टेशन पासून 1 किलोमीटर अंतरावरती राजवाडा असल्यामुळे आम्ही सर्वांनी राजवाड्याला जायचं ठरवलं आणि येऊन पोचलो राजवाड्यापाशी. राजवाड्याला येण्यासाठी 20 रुपये प्रति सवारी असे भाडे आहे. तर चला आता आतमध्ये जाऊ आपण. तर मित्रांनो, वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला तेथे समोरच खूप छान अशी बाप्पाची मूर्ती पाहायला भेटते आणि पुढे अंगण आहे. तेथे विविध वस्तू, शिल्प हे सगळे जपून ठेवण्यात आलेले आहेत. हे पर्यटनासाठी मोफत खुले ठेवण्यात आलेले आहे. या परिसरामध्ये एकदम मन रमण्याजोगं अतिशय नैसर्गिक वातावरण पद्धतीने हा राजवाडा बांधण्यात आलेला आहे. या राजवाड्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे सर्व जीवनक्रम, त्यांनी कोणकोणती कामे केली, प्रजेचे रक्षण कसे केले, सर्व लढाई, या सर्व गोष्टी या पॅलेसमध्ये जपून ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि याच्यामध्येच राजवाड्यामध्येच आपल्याला राजमाता अहिल्यादेवी या शंकराच्या अप्रतिम भक्त होत्या, त्यामुळे त्यांनी राजवाड्यामध्येच शंकराची मूर्ती स्थापन केलेले होते. ते पण आपण बघणार आहोत. तर खूप छान अशी मंदिरामध्ये शंकराची पिंड, होम या सर्व गोष्टी येथे सकाळ संध्याकाळ आरती पण होते. त्यामुळे खूप छान पैकी असा पाहण्यासारखा इंदोर स्थित राजवाडा आपल्याला पाहायला भेटतो. याच्यानंतर आपण जाणार आहोत म्युझियम पाहण्यासाठी, की त्याचे चार्जेस फक्त 10 रुपये आहेत. ते फर्स्ट मजल्यावरती असल्यामुळे आपण तेथे जाणार आहोत. या म्युझियममध्ये राजमाता अहिल्यादेवींचा पूर्ण जीवनक्रम, त्यांनी केलेली सर्व कामे, त्यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचे नियोजन कशा पद्धतीचे होते, या सर्व गोष्टी, तोफगोळे, तलवार, मल्हारराव होळकर यांचे सर्व चित्रित छायाचित्रांमध्ये सर्व भिंतीवरती नियोजन पद्धतीने लावलेलं आपल्याला पाहायला भेटतं. या सर्व गोष्टी आपण तिथे जाऊन पाहणार आहोत. ही गॅलरी एवढी भारी आहे ना, म्हणजे म्युझियम, की याच्यामध्ये आपण 10 रुपये खूप काही पाहू शकतो. याच्यामध्ये बंदुका, तोफगोळे, त्यांची पालखी, म्हणजे त्यांनी वापरलेलं सर्व साहित्य, हे सर्व तांब्याची भांडी, त्यांची गादी, हे सर्व आपण साहित्य फक्त 10 रुपयामध्ये आपण तिथे पाहतो. हे 10 रुपये म्हणजे मेंटेनन्स करण्यासाठी फक्त ठेवलेले चार्जेस आहेत. पण अप्रतिम, तुम्ही जर माल पाहिला ना तर खूप अप्रतिम असा आहे. व्हिडिओ शूटिंग करताना थोडं कॅमेरा क्वालिटी कमी आल्यामुळे आपल्याला व्यवस्थित दिसत नाही आणि नेमकी तेवढ्यातच लाईट गेली होती. पण त्यांनी त्या काळातील सर्व छायाचित्रण, म्हणजे आपल्याला इंदोर शहर, बाकीचे उज्जैन, बाकी त्यांनी जीर्णोद्धार केलेली हे सर्व देवस्थाने छायांकित करून ठेवलेले आहे. ते पाहण्यासाठी खूप अप्रतिम.
मित्रांनो, अशा पद्धतीचा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा हा संपूर्ण वाडा आणि त्याच्यामध्ये सर्व लिखित आणि चित्रित स्वरूपामध्ये सर्व जपून ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे इंदोरला आल्यानंतर एकदम जवळच असा हा वाडा आहे. तुम्हाला ही माहिती आतमधली आवडली असेल तर आवडली असेल पाठीमागं बघू शकता सर्व मूर्त्यांचं आणि त्यांनी केलेल्या सर्व कामांचं अजून तरी जपणूक केलेली आहे पूर्णपणे.